मग त्यांच्या सरकारमध्ये एक पर्यावरण मंत्री होते बघा, आठवते काय? आठवलं का? हां, तेच. कोण? आदित्य ठाकरे. ते आता मूग गिळून गप्प आहेत. ह्या हैदराबादमध्ये ज्या जंगलाची तोड केली, 400 एकर जंगलाची, त्यावेळेला त्या कत्तलीबद्दल या आदित्य ठाकरेंनी जर आवाज उठवला असता तर तो आम्हाला मान्य झाला असता. आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो असतो. पण असे आदित्य ठाकरे आम्हाला दिसले नाहीत. तुम्हाला दिसले आहेत का? मला तरी दिसले नाहीत. माझ्या तर ऐकिवात नाही आहे. हा माझा व्हिडिओ आहे ना, पूर्णपणे पहा. आणि मित्रांनो, नुसतं पाहू नका, तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल, आठवत नसेल तर जरा आठवण बघा. 2019मध्ये महाराष्ट्रातील जनतेने युतीला बहुमत दिलं होतं. युतीचं सरकार यावं या दिशेने त्यांनी मतदान केलं होतं. आणि असं युतीला बहुमत मिळूनसुद्धा इथे महाराष्ट्रामध्ये एक आघाडी सरकार तयार झालं. आणि हे आघाडी सरकार स्थापन करण्याच्या मागे सर्वात मोठी भूमिका होती उद्धव ठाकरे यांची. कारण त्यांची एक लालच, एक मतलब त्यांना साध्य करायचं होतं. ते म्हणजे काय? मुख्यमंत्री होण्याचं. आणि ते मुख्यमंत्री झाले. मग त्यांच्या सरकारमध्ये एक पर्यावरण मंत्री होते बघा, आठवते काय? आठवलं का? हां, तेच. कोण? आदित्य ठाकरे. ते आता मूग गिळून गप्प आहेत. त्यावेळी अगदी पर्यावरणाबद्दल ते अगदी दिवस रात्र आग ओकत होते. पर्यावरणाच्या विरोधात जे काय घडते त्याच्या विरोधात. आणि काय घडत होतं मुंबईमध्ये? काय घडलं होतं मुंबईमध्ये? तर भाजपा सरकारने मेट्रो कार शेडसाठी इथे आरे कॉलनीमध्ये जंगलतोड केली, असं त्यांची एक आरोप होता. हकनात तेथील जंगलांचा झाडांची कत्तल केली आणि अनेक पक्षी, अनेक प्राण्यांवरती त्याचा आघात झाला, अशी त्यांनी राळ उठवली होती. त्यावेळेला अनेक संघटनासुद्धा समोर आल्या होत्या ते रोखण्यासाठी. इथे मुंबईमधील आरे कॉलनीमधील मेट्रो कारशेडच्या विरोधात. आता ते गप्प राहिले. आणि हे प्रकरण काय आहे? तर हैदराबादमध्ये 400 एकरमधील जंगलांची कत्तल झाली आहे. 400 एकर जंगलातील झाडांची कत्तल झाली आहे, हत्या झाली आहे झाडांची. आणि त्या हत्येबरोबर तिथल्या मोरांची आणि हरणांचीसुद्धा हत्या झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण ते जंगल अनेक पक्ष्यांना आणि जास्त करून मोरांना तिथे आश्रय देत होतं, हरणांना आश्रय देत होतं ते जंगल. अनेक हरणांचीसुद्धा तिथे प्राण गेला, अनेक मोरांचासुद्धा प्राण गेला तिथे ते जंगल तोड करत असताना. म्हणजे विचार करा मित्रांनो, त्या जंगलाला पिकॉक फॉरेस्ट म्हणून सुद्धा ओळखलं जायचं, अशी त्याची ओळख. आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो? ते हैदराबादचं एक फुफ्फुस होतं. ते हैदराबादचं फुफ्फुस होतं. तिथे प्राणवायू त्या हैदराबादला तिथून मिळत होता, ऑक्सिजन तिथून मिळत होता. कारण तेलंगणामध्ये, हैदराबादमध्ये इंडस्ट्री आल्यामुळे प्रदूषण वाढलेलं आहे. पण त्या प्रदूषणाला समतोल करण्यासाठी, त्याच्यावर मात करण्यासाठी हे जंगल महत्त्वाचं होतं. आणि ह्या जंगलामधील 400 एकरमधील झाडांची कत्तल केली गेली. म्हणजे बघा मित्रांनो, आणि ते रातोरात बुलडोजर घुसवून त्या जंगलांमध्ये
बुलडोजर घुसवलं. आणि ही गोष्ट कधी निदर्शनात आली? ज्यावेळी हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या तेथील विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला. त्या विरोधानंतर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवली. त्यानंतर तिथे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती आता स्टे आणलेला आहे. ती झाडतोड थांबवलेली आहे. पण तोपर्यंत बराचसा 400 एकरमधील बराचसा भाग समतोल करून टाकला आहे, उजाड करून टाकलेला आहे. मित्रांनो, ते बघा, छोटीशी क्लिप टाकतो मी, ती बघा, नंतर आपण याच्यावरती चर्चा करू. सुप्रीम कोर्ट की रोक के बावजूद रेवंत रेड्डी की सरकार ने 400 एकड़ में फैले जंगल को रातों रात कटवा दिया। दर्जनों सरकारी बुलडोजर रात के अंधेरे में काम पर लगे और सुबह तक हरे भरे जंगल को मैदान में तब्दील कर दिया। रेवंत रेड्डी की सरकार के इस एक्शन का जबरदस्त विरोध हो रहा है। असल में हैदराबाद सेंट्रल यूनिवर्सिटी के आसपास 400 एकड़ में फैले कांचा गाचीबोवली फॉरेस्ट को हैदराबाद का लंग्स कहा जाता है, लेकिन रेवंत रेड्डी की सरकार इस जंगल को काट कर यहां कमर्शियल एक्टिविटी करना चाहती है। विकास के नाम पर हरे भरे जंगलों को काटकर आईटी पार्क बनाना चाहती है। इसी का विरोध हो रहा है। मामला सुप्रीम कोर्ट में गया। पिछले हफ्ते सुप्रीम कोर्ट ने भी इस मिनी फॉरेस्ट को और यहां होने वाली सभी एक्टिविटीज को रोक लगाने का आदेश दिया, लेकिन इसके बाद भी रात के अंधेरे में चोरी छिपे भारी संख्या में जेसीबी मशीन्स और बुलडोजर भेजकर जंगल को साफ कर दिया गया। इस इलाके में मौजूद वाटर बॉडीज को भरने की कोशिश की गई। जब जंगल में बुलडोजर चल रहे थे तो हजारों पशु पक्षी इधर उधर भागते हुए दिखाई दिए। जब ये तस्वीरें आई तो रेवंत रेड्डी की सरकार के खिलाफ विरोध और तेज हो गया। हैदराबाद सेंट्रल यूनिवर्सिटी के स्टूडेंट्स के साथ साथ बीजेपी और बीआरएस के नेता भी कांग्रेस सरकार के खिलाफ मैदान में उतर गए। बीआरएस के वर्किंग प्रेसिडेंट केटी रामाराव ने कहा कि रेवंत रेड्डी की सरकार जंगल की जमीन बेचकर पैसा कमाना चाहती है। अगर सरकार की नीयत साफ होती तो सुप्रीम कोर्ट के रोक के बावजूद आधी रात में जंगल काटने के लिए बुलडोजर न भेजे जाते। बघितली का क्लिप ती? बघा काय अवस्था झाली, काय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या एरियाचं नाव काय? कांची गोची बोवली, हैदराबादमधली. आणि त्या हैदराबादमधील त्याच जंगलाच्या बाजूलाच जिथे ती झाडतोड केली गेली त्या जंगलाच्या बाजूला जवळपासच एक हैदराबाद युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी त्याच्या विरोधात राळ उठवली, त्याला विरोध दर्शवला. त्यावेळी त्या तेलंगणामधील सरकारने तो निपटून काढण्यासाठी अगदी विद्यार्थ्यांना झोडून सुद्धा काढलं. म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे अशी परिस्थिती निर्माण केली. आता त्याच्यामध्ये हस्तक्षेप आता कोर्टाने केला आहे, त्याच्यावरती स्टे आणला आहे, तो प्रोजेक्ट थांबवला आहे. तिथे नक्की काय करण्याचा प्रयत्न केला या रेवंत रेड्डी सरकारने? तर तिथे IT पार्क आणण्याचा प्रयत्न केला. तिथे IT पार्क आणण्याचा प्रयत्न केला, त्या जागेचा लिलाव केला. बघा मित्रांनो, आणि महत्त्वाची गोष्ट, रातोरात त्यांना ते झाडं तोडायची त्यांनी निर्णय घेतला रातोरात. म्हणजे विचार करा, एवढी काय इमर्जन्सी आली होती रातोरात तिथे जंगलतोड करण्याची? म्हणजे याचा अर्थ काय झाला? काहीतरी काळबेर आहे. पण मित्रांनो, हा सगळा प्रकार चालवताना त्यावेळी इंडिया आघाडीमधील एक घटक दल उभाठा, उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे उभाठा, त्यातील एक पर्यावरण मंत्री, त्या महाविकास आघाडीमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुख गिळून गप्प आहेत. त्यांनी त्याच्या विरोधात कुठेही आवाज उठवला नाही, वाच्यता केली नाही, आपली मतं मांडली नाही, त्याला विरोध दर्शवला नाही. 400 एकर मित्रांनो, छोटा मोठा हे नाही. 400 एकर, 2-4 एकर नाही. इथे तर त्या ह्याच्यामध्ये आपला आरे कॉलनीमध्ये 2-4 एकरमध्येच झाडतोड झाली होती, जंगलतोड झाली होती. हे 400 एकर म्हणजे विचार करा, केवढा मोठा जमिनीचा तुकडा, जंगलाचा तुकडा भुईसपाट करून टाकला आणि तेथील मोरांची जी वस्ती होती ती उद्ध्वस्त केली.
तिथे हरणांची वस्ती होती, अनेक पक्ष्यांची, अनेक पेशींची तिथे वस्ती होती, ती उद्ध्वस्त करून टाकली. म्हणजे काय परिस्थिती आली बघा मित्रांनो, काय वेळ आणली आहे. पण इथे महत्त्वाची काय आहे गोष्ट, की जैविक जी विविधता तिथे होती, नांदत होती, ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता इथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याच्यावरती विचार करायला हवा होता, आपला विरोध दर्शवायला हवा होता, आपलं मत मांडायला हवं होतं. पण त्यांनी ते मांडलं नाही, तो विरोध दर्शवला नाही. तुम्ही ऐकलत का आदित्य ठाकरे यांच्या मुखातून? माझ्या तरी ऐकवत नाही आहे, माझ्या तरी बघण्यात नाही आहे की आदित्य ठाकरेंनी ह्या विषयावरती आपलं वक्तव्य केलेलं आहे. तुम्हाला आठवते काय, बघितलं आहे का कुठे कुठे न्यूजमध्ये आहे का, बातमीमध्ये आहे का हे पर्यावरण मंत्री? मित्रांनो, दुःख इथे होते. तुम्ही अगदी तुम्हाला पाहिजे तिथेच विरोध दर्शवणार, तुम्हाला हवं तिथेच विरोध दर्शवणार, जिथे विरोध करायला पाहिजे तिथे विरोध नाही करणार. तुमचं राजकीय भवितव्य कुठे आहे, राजकीय तुम्हाला आपल्या पोळ्या कशा भाजायच्या आहेत, कुठे भाजायच्या आहेत, तिथेच विरोध दर्शवणार. बाकीच्या ठिकाणी काय, पर्यावरण हे पर्यावरण आहे. मग ते महाराष्ट्रात असो, तेलंगणामध्ये, हैदराबादमध्ये असो, किंवा जगाच्या कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठेही असो, पर्यावरण हे पर्यावरण आहे. मग त्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर ते रोखणं हे प्रत्येक मनुष्य प्राण्याचं कर्तव्य आहे. आणि आदित्य ठाकरे तर एकदम मूग गिळून गप्प बसले. म्हणजे काय परिस्थिती आली बघा मित्रांनो. मार्चमध्ये 2025मध्ये याची तोड करण्यात आली आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2025मध्येच त्याला स्थगिती आणली. पण 2012मध्ये अधिग्रहण करण्यात आली ती जमीन. 2012मध्ये ती जमीन अधिग्रहण करण्यात आली. 2004मध्ये त्याचा लिलाव झाला. 2025 मार्चमध्ये ते जंगल तोड करण्यात आलं आणि 2025 आता एप्रिलमध्ये त्याला कोर्टाच्या मार्फत स्थगिती मिळाली. हा एवढा सगळा प्रकार चालू असताना, म्हणजे 2012पासून हा सगळा प्रकार चालू असताना 2019मध्ये हे जे पर्यावरण मंत्री बनलेत, हे पर्यावरण मंत्री कुठे झोपले होते? त्यांची वाचा कशी बसली? ते मूग गिळून का गप्प बसले? हा प्रश्न तुमच्या मनात येतो का? हा प्रश्न तुम्हाला भेडसावतोय का? म्हणजे बघा, विचार करा मित्रांनो, काय नेमकं घडते. आता यांचाच घटक दल आहे, या इंडिया आघाडीचा ते घटक दल आहे हा काँग्रेस पक्ष, आणि ह्याच घटक दलामधील आणखीन हा घटक दल आहे उभाटा. म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा है हमारा है. म्हणजे काय, उंदराला मांजर साक्षी. काय म्हणणार आता तुम्हीच सांगा. आता या सगळ्या प्रकरणाला, या प्रकरणावरती तुम्ही काय बोलणार? नक्की काय चाललं आहे, नक्की काय घडते? मग ह्या अशा व्यक्तीला आपण पर्यावरणाचा हे म्हणायचं का? पर्यावरणाचा काय म्हणतात त्याला, कळकळ असणारा, प्रेम असणारा, या निसर्गावरती प्रेम करणारा, असं आपण एखादी व्यक्ती म्हणावं का? मंत्री सोडून द्या, पर्यावरण मंत्री, एक सामान्य व्यक्ती म्हणून त्याचं संबोधन करूया, आहे का? मग ते आता गप्प का आहे? हा प्रश्न तुम्ही आम्ही यांना विचारणं आवश्यक आहे. बाबा, आदित्य ठाकरे साहेब, हैदराबादमध्ये हा जो काय झाडांचा बळी दिला गेला, हत्या केली गेली, कत्तल केली गेली, तर ह्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्ही आपला आवाज का उठवला नाही? बारीक आवाज असला तुमचा, बोलताना आवाज बारीक आहे त्यांचा,
मग जर डोळे बंद करून आपण तो आवाज ऐकला तर आपल्याला वाटतं एखाद्या स्त्रीचा आहे, पण तो स्त्रीचा नसून तो आदित्य ठाकरेचा असतो. पण तो सुद्धा आवाज आम्हाला चालला असता. ह्या हैदराबादमध्ये ज्या जंगलाची तोड केली 400 एकर जंगलाची, त्यावेळेला त्या कत्तलीबद्दल या आदित्य ठाकरेंनी जर आवाज उठवला असता तर तो आम्हाला मान्य झाला असता. आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो असतो. पण असे आदित्य ठाकरे आम्हाला दिसले नाहीत. तुम्हाला दिसले आहेत का? मला तरी दिसले नाहीत. माझ्या तर ऐकिवात नाही आहे. हा माझा व्हिडिओ आहे ना, पूर्णपणे पहा. आणि मित्रांनो, नुसतं पाहू नका, तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि शेअरसुद्धा करा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.